नमस्कार. इन्स्टंट जी के स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. महत्त्वाचे आपण चालू घडामोडी 21 आणि 22 तारखेचे जे आहेत ते चालू घडामोडी पाहणार आहोत. तर चला प्रश्न पहिला. 2025मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर दमण आणि दीव. प्रश्न दुसरा. दमण आणि दीवमध्ये कोणत्या कालावधीत पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे? म्हणजे तारीख 19 ते 24 मे. प्रश्न तिसरा. E0FIR प्रोग्राम कोणी लॉन्च केला आहे? अमित शहा यांनी हा E0FIR प्रोग्राम लॉन्च केला आहे. JN1 व्हायरंट कोणत्या रोगाचे नवीन रूप आहे? तर त्याचं उत्तर आहे कोविड-19 म्हणजे कोरोनाचं नवीन नाव आहे हे JN1 व्हायरंट. प्रश्न पाचवा. JN1 हा कोविड-19चा नवीन व्हायरंट कोणत्या देशात आढळला? तर त्याचं उत्तर आहे हाँगकाँग आणि सिंगापूर. तर कोविड चीनमध्ये आढळला होता आणि JN1 हा हाँगकाँग आणि सिंगापूर. अमित शहा यांनी E0FIR प्रोग्राम कोणत्या ठिकाणी लॉन्च केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचे, सर्वांनी लक्षात घ्या आणि अभ्यासा, लिहून घ्या. फिक्स प्रश्न याला म्हणतात, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत आणि त्यांनी हा E0FIR प्रोग्राम लॉन्च केला आहे, तो नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न सातवा. सुदान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे कामिल अल तय्यब इद्रिस. आज आपण कंटिन्यू जे व्हिडिओ घेतोय थोडा मोठा आहे, कारण 2 दिवसाची चालू घडामोडी आहेत. एक 35 प्रश्न आहेत कमीत कमी, त्यामुळं सर्वांनी थोडं वही आणि पेनही घेऊन बसलं तर काही हरकत नाही, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आजचे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना विनंती आहे, आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्र व मैत्रिणींना जे काही तुम्हाला अपडेट भेटेल ती अपडेट देत चला. प्रश्न आठवा. कामिल अल तय्यब इद्रिस यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुदान. कारण कसं आहे, ठिकाण, व्यक्ती, देश प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं. चालू घडामोडी हा टॉपिक असल्यामुळं आपण डीपमध्ये 1 लाइनर घेतो आहे, त्यामुळं कमी वेळात जास्त अभ्यास, बदलत्या काळानुसार करणं आणि अभ्यास करून फायदा करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण GK आणि GSचे शॉर्ट व्हिडिओ पण टाकतो, त्याचे उत्तरं देत चला. प्रश्न 9वा. भारताला हूने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे ट्रेकोमा. प्रश्न 10वा. ट्रेकोमा रोगाचे मूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला हूने प्रमाणपत्र दिले आहे? तर भारताला. रोगाचं नाव पण लक्षात ठेवा. प्रश्न 11वा. स्वित्झर्लंडमध्ये कितव्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे आयोजन करण्यात आले आहे? 78व्या. ऑपरेशन ओलिव्हिया कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय तटरक्षक दल. प्रश्न 13वा. क्रॉफर्ड्स फंड मेडल 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे कदमबोट सिद्दीकी. निकोसोर डॅन यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमानिया. रोमानिया देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत निकोसोर डॅन किती टक्के मते घेऊन विजयी झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 15.6%. कारण कुठं टक्केवारी पण विचारतात, कुठं व्यक्ती विचारतात, त्यामुळे हे पूर्ण टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. टोटल 25 प्रश्न 21 तारखेचे आणि 10 प्रश्न 22 तारखेचे, असे 30-31 प्रश्न आहेत. तर चला प्रश्न 16वा. कोणत्या राज्यात भारतातील पहिले महावत
गावाचे उद्घाटन करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 17. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणात मंजुरी दिली आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 18. गीता सामोत या CISFच्या किती वर्षाच्या इतिहासात माउंट एव्हरेस्ट चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे 56 वर्ष. महाराष्ट्र सरकारने पुढील 5 वर्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील किती लाख घरे उभारण्याचा संकल्प केला आहे तर त्याचं उत्तर आहे 35. प्रश्न 20. गीता सामोत या कोणत्या दलाच्या 56 वर्षाच्या इतिहासात माउंट एव्हरेस्ट चढाई करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे CISF. असाही प्रश्न पडू शकतो. गीता सामोता कोणत्या दलाशी संबंधित आहेत किंवा कोणत्या केंद्रीय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत तर त्याचं उत्तर आहे CISF. प्रश्न 21. महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत 35 लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे तर 2030. चालू घडामोडीचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय दहशत विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 21 मे. भारतातील पहिले AI चलित सोने मिळणारे ATM कोठे सुरू करण्यात आले? हैदराबाद. प्रश्न 24. कोणत्या देशात 78व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे आयोजन करण्यात आले? त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न 25. जागतिक होनीबी दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे 20 मे. तर आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत 22 मे 2025च्या चालू घडामोडी. आत्ता आपण 21 मे 2025च्या चालू घडामोडी पाहिल्या. आपण डेली चालू घडामोडी प्रश्न पोस्ट करतो. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन येऊन जाईल. प्रश्न पहिला. JN1 हा कोविड-19चा नवीन व्हेरिएंट कोणत्या देशात आढळला आहे? त्याचं उत्तर आहे हाँगकाँग आणि सिंगापूर. प्रश्न दुसरा. क्रॉफर्ड फंड मेडल 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? कादाम्बोट सिद्दीकी. सुदान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली? कमिल अल तय्यब इद्रिस. प्रश्न 4. निकोसोर डॅन यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमानिया. प्रश्न 5. ट्रेकोमा रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल कोणत्या देशाला हुजने प्रमाणपत्र दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत. भारतातील पहिले AI चलित सोन्याचे ATM कोठे आहे? तर तिथं हैदराबाद येथे आहे. प्रश्न 7. साफ U19 फुटबॉल चॅम्पियन्स 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? SAAF अंडर-19 फुटबॉल. तर त्याचं उत्तर भारतानं आहे. म्हणजे भारतानं SAAF अंडर-19 कप जिंकलेला आहे फुटबॉलचा. प्रश्न 8. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तेलंगणा. प्रश्न 9. हिना खान कोणत्या देशाची टुरिझम ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे? दक्षिण कोरिया. प्रश्न 10. 2025मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कोठे करण्यात आले? दमण व दीव. खूप महत्त्वाचे प्रश्न सर्वांनी लिहून ठेवा. परीक्षामध्ये जेव्हा आपल्याला फायदा होतो तेव्हा मी सांगत होतो त्याची आठवण येईल. आणि जर प्रश्न चुकत असतील रिपीट वाचन करून तर लिहून ठेवा, कारण लिहिल्यामुळं लक्षात राहतं. सर्वांना विनंती, सर्वांनी व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं इन्स्टंट JK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पोलीस भरतीचे व्हिडिओ पहा आणि शॉर्ट JK GSचे जे प्रश्न उत्तरे पोस्ट करतो त्याची उत्तरं देत चला, कारण खूप फायदा होतो. धन्यवाद.